सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वाः यतिष्ठन्दशाङ्गुलं पुरुषेविदं सर्वयेद्भूतं यच्च भव्या ऊर्ध्वमुद्वशेषानो यधन्येन नातिरोहति। ॐ एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोषे विश्वाभूतानि त्रिभातस्यामृतं दिभिः। ॐ त्रिभात् सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वाः यतिष्ठन्दशाङ्गुलं पुरुषेविदं सर्वयेद्भूतं यच्च भव्या ऊर्ध्वमुद्वशेषानो यधन्येन नातिरोहति। ॐ एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोषे विश्वाभूतानि त्रिभातस्यामृतं दिभिः। ॐ त्रिभात् गायत्रछन्दः गणपतिर्देवतां गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तमर्पयामि समर्पयामि। सर्वांनी एक पळी पाणी जमिनीवर सोडा। जमिनीला हळदी कुंकू भूमी मूषुधजं रक्तलं भोदरं शूर्पकर्णकं रक्तवास संरक्त जलदेवता पूजनं करिष्ये। छत्री महागणपति स्मरणं जगन्निधं गणनां गणपतिं हवामहे आनस्तोनोति मे सिद्धसाधनं ॐ गङ्गे चिन्निते गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुरावती जलदेवता तस्मात् स्मरणदावयः यत पुरुषेण वेदधोगतिधावे कल्पयन्नमुखं किमिस्य कौ बाहु काउरुपादा उच्यते ब्राह्मणं कदमाचित बाहु राजन्यकृताः उरुत कैश्वैत वैशम्पद्भ्यां छिद्रो जायतः मुखामना भग्नं पुरुषं पशुं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्नां तेन कमयमानसचन्द्र। 4 वर्षापूर्वीच माझी एक इच्छा होती की शाहू महाराजांचे जे कृतीचं स्थान आहे राधेल धर्मी त्याच्यावरच ही जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन इथं आले पाहिजे। आणि आज आपण जर इथं बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं पर्यटन आलेलं आहे आणि त्याच्यावर जास्त लक्ष या धरणावर केंद्रित झालं आणि या 150 जयंतीनिमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता मला वाटतं 3-4 जयंत्या इथं साजरी होतात। माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की शाहू महाराजांच्या कृतीच्या भूमीवर आपण ही जयंती साजरी करतो। आपण या ठिकाणी एक घोषणा कार्यक्रम जुळू नये असे की एक राजकीय यंत्रणा कार्यरत होती असं तुम्ही म्हणालात, तो काय ती यंत्रणा होती आणि काय त्या यंत्रणेने नक्की केलं? राजकीय विद्यापीठ आता मी या यंत्रणेपेक्षा मी एक सांगतो, मी शिक्षणाबद्दल बोललो। आज कागलमध्ये प्रॉपर कागल तालुकामध्ये आज एकही हाय डिग्री कॉलेजेस आहेत का? आज आपण मेडिकलचं बोलतो, आज मेडिकलमध्ये आपण 25 वर्षानंतर अजूनही लोकांना मुंबईला पाठवायचं बोलतो, पण आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स कागलमध्ये आहेत का? आपण क्रीडाचं बोलतो, किती क्रीडांगण कागलमध्ये तयार झालेत। आपण व्यवसायाचं बोलतो, आज 5 स्टार MIDCचा विषय आहे। एक अर्जुनीमध्ये MIDC प्रपोज झाली होती, आपले MIDC युनिट्स आज निपाणीत जायला लागले। तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या वर्षात अंमलबजावणी होऊच दिल्या नाही आणि त्याच्यामुळं शाहू महाराजांचं नाव कागलला असोसिएट होऊ दिलं नाही। हे लागू करूनच माझं मत आहे की येत्या काळामध्ये आपण इथं गुलाल लावून आणलं पाहिजे। कागलने अनेक राजकारणी दिले, अनेक मंत्री दिले, मग विकास का झाला नाही कागलचा? वाटतं का नाव झालं? विकास का झाला नाही पेक्षा पुढच्या काळामध्ये काय विकास करणार याचं धोरण आज मी आपल्याला सांगतो की कोणी केलं नाही, माझं त्याच्यावर लक्ष नाही आहे। आता काय करायचं आणि कशासाठी करायचं हे धोरण आणि ध्येय आज मी घोषित केलं आणि येत्या 28 जुलैला मागाशी भाषणात राहून गेलं जे धोरण आणि ध्येय मी आज घोषित केले
राजेसाहेबांच्या जयंतीला एक नवीन विजन या धोरणाचं मी 28 जुलैला घोषित करणार कागल विधानसभासाठी. आगामी विधानसभा शाहूंच्या विचारांचा कागलचे प्रत्येक घटक आमदार म्हणून गुलाल लावून इथं येणार आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आमदारगी हा विषय जो आहे हे जसं मी उल्लेख केला की कागलच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर शाहू महाराज कागलचे आहेत ते कोणालाच माहीत. आमदारगी शाहू महाराजांचे आणि आमच्या घराण्याचे जे प्रत्येक धोरण आहे त्याचा अंमलबजावणी करून पुढच्या वर्षी शाहू महाराजांचं कागल याचं देशभरात अस्तित्व निर्माण करूनच गुलाल लावून पुढच्या वर्षी याचं असा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी घेतला. शाहू महाराज तुम्ही सुद्धा आहात विद्यमान आमदार. माझी उमेदवारी जनतेची आहे. मी तुम्हाला एवढं शब्द देतो पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून मी तुम्हाला संबोधित करेन. कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली, काय काय झालं ते रितसर तुम्हाला FIR मधून कळून शकेल ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण मोडस ते सायबर क्राईमचा विषय होता आणि फक्त त्याच्यामध्ये ते पार्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक चर्चेच्या होत्या आणि त्यानंतर ते पुढं जाऊन बरेचसे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतले. त्यांनी त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि असे सगळे विषयसुद्धा त्याच्यामध्ये घेतले आणि बेसिकली हे सायबर क्राईम इतकं जास्त वाढायला लागलं आहे की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्या आहारी जाऊ शकते तर साधारण माणसाचा तुम्ही विचारच करू शकत नाही. हे एक हिप्नोटिझमचा भाग आपण असं म्हणू शकतो ज्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेतलं की मी खूप बिझी आहे आणि मला हे लवकरात लवकर सोडवायला पाहिजे आणि असं सगळ्या गोष्टींची त्यांनी खात्री करून घेऊन ज्या प्रकारे ते त्याच्यामध्ये मला अडकवत गेले तर मी तर असंच म्हणेन की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडकून शकते तर कुठलाही साध्य माणूस ह्याच्यामध्ये अडकून शकतो आणि ह्याच्यावर चांगली सगळ्यांनी माहिती करावी. मीडियानी ह्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ह्या बातमीला पुढं आणावं आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ही सूचना पोचावी की आणि असं नाही आहे की माझ्या फोन कॉलनंतर दुसऱ्या मला माझी न्यूज बाहेर आल्यानंतर मला लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना तसे फोन कॉल्स गेले होते. ते लोक त्या फोन कॉलवर तिथल्या तिथे थांबले. मला नाही थांबता आलं किंवा माझं काही वेगळं त्या वेळेला ब्रेन नाही त्यावेळेला काम केलं आणि मी त्याच्यामध्ये फसले. तर मे बी देवाला पाहिजे असेल की मी जास्तीत जास्त ही विषय लोकांपर्यंत पोचवायचं माध्यम बनू आणि म्हणून हे झालं असेल. पण मला खात्री आहे की पोलीस याच्यामध्ये नक्की काम करतील. त्या पार्सलमध्ये नक्की काय होतं यावरनं देखील आता प्रश्न काय नक्की सायबर क्राईमचा विषय आहे. सायबर क्राईममध्ये ते लोक काहीही म्हणू शकतात. FIRची कॉपी तुम्हाला देतो आणि मी ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की 100% त्यांच्या प्रयत्नामुळे मला माझे 20 लाख रुपये मिळतील. थँक्यू. माझी मीडियाला विनंती आहे जेव्हा हे काही गोष्ट नवोत्यांवर झाली आम्ही दोघांनी निर्णय घेतला की हे पोलीस केस केली पाहिजे. आम्हाला हेही माहीत होतं की पोलीस केस केल्यानंतर ही मीडियामध्ये बातमी येणार. पण स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याकडून कुठली जेव्हा चूक झाली आहे की ऑब्व्हियसली आपण फ्रॉडला बळी पडलो आपण ते मान्य केलं पाहिजे. आणि आमच्या मला माझ्या बायकोवर फार अभिमान आहे की आमचा हेतू होता आणि मी मीडियाला विनंती करतो या निमित्ताने हा जो फ्रॉड आहे इतक्या लोकांना तो फ्रॉड झालेला आहे हा फ्रॉड हायलाईट करा. बरोबर की हे कसा होतो. कस्टम्स ED याची नावं सांगून तुमच्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर केले की तुम्ही तुमच्याकडे व्हाईट मनी आहेत मी स्वतः सिद्ध करा आम्ही तुम्हाला 24 तासात पैसे रिफंड करून देतो. तुम्ही FIR वाचून हा फ्रॉड काय आहे ह्याला हायलाईट करा. जसं नवोतांनी सांगितलं बऱ्याच लोकांनी फोन केले आम्हाला की आम्ही पण पैसे देणार होतो. आता त्याच्या आधी एक ऑन्कोलॉजिस्टचं पण बातमी आली होती त्यांनी 1 कोटी रुपये दिले. सेम म्हणजे सेम पॅटर्न. तर या फ्रॉडला हायलाईट करावं माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि त्याच्यामुळं राहिला प्रश्न राजकारणाचा आता ते ठीक आहे ना आता ते एखाद्या वेळेस प्रत्येकाला आपल्या आपल्या विचारांनी व्यक्त करायला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे. मला त्याच्यावर काही रिॲक्शन द्यायचं नाही. पण फ्रॉडवर मीडियाने फोकस करून आणखीन लोकांना जे माझ्या बायकोनी धाडस करून पुढाकार घेतला की
लोकांना धाडस होत नाही ना, पेपरमध्ये बातमी आली तर त्यांनी तो धाडस केला. तर आम्हाला माहीत होतं हे असे आरोप होणार, पण आमच्या निमित्ताने बऱ्याच लोकांचे पैसे वाचू शकत असतील तर तो स्टँड आपण घेतला.